नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्यासोबत एक फॅशन डिझायनर आहेत. आपल्या सगळ्यांनाच छान दिसायला, नटायला आवडतं. छान कपडे घालायला आवडतात. तर आपल्या आजचे जे गेस्ट आहेत त्यांचं काम तेच आहे. आपल्याला सुंदर बनवणं आणि आपले जे कपडे आहेत किंवा आपले जे ज्वेलरी आपण घालतो त्या ते डिझाईन करतात. आपल्यासोबत आहेत प्रिया रणदिवे खरात मॅडम. दिशका फॅशन स्टुडिओ हे त्यांचं फॅशन स्टुडिओचं नाव आहे. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी प्रिया रणदिवे खरात. स्टडी माझा ऍक्च्युली आफ्टर ग्रॅज्युएशन मी फॅशन डिझायनिंग केलंय. पण कॉलेज आणि स्कूलिंग करताना पण बऱ्याच जरा एक बेसिक कोर्सेस आहेत फॅशन डिझायनिंगचे. ऍडव्हान्स कोर्सेस आहेत ते पण मी केलेले आहेत, कारण लहानपणापासून थोडी आवड होती एक क्रिएटिव्ह फील्डची म्हणून. आणि सुरुवातीपासून मला बुटीकच ओपन करायचं होतं. फॅशन डिझायनिंग केल्यावरती खूप खूप ऑप्शन्स असतात आणि मला पहिल्यापासून माहित नाही, पण एक आवड होती की स्वतःच बुटीक पाहिजे. लाईक अशा पण अपॉर्च्युनिटी असतात की एखाद्या डिझायनरच्या अंडर आपण काम करतो. पण तसं काही एवढं नव्हतं वाटलं मला, म्हणजे त्या फील्डमध्ये नव्हतं जायचं. पण बुटीक हे माझं एक ड्रीम होतं. जेव्हा कोणी विचारलं की वाय फॅशन डिझायनिंग, अजून काही ऑप्शन का नाही, पण नेहमीच होतं की मला बुटीक सुरू करायचंय. आणि आफ्टर लग्नानंतर थोडासा गॅप घेतला होता मी, आणि नंतर मला चान्स मिळाला माझं पॅशन परस्यू करण्याचा. सो मग मी गेल्या 4 वर्षांपासून माझं स्टुडिओ ओपन केलेलं आहे. बऱ्याच युनिक गोष्टीनुसार, म्हणजे माझं एक पर्सनल मत आहे, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सुरू करता, बिझनेस म्हणा किंवा सगळेच करतायत म्हणून करणं तेवढं गरजेचं नाहीये. एक काहीतरी वेगळं दिलं ना, तर क्लायंट आपल्याकडे अट्रॅक्ट होतो, राईट? तर तसाच माझा आहे की आम्ही होम सर्व्हिस देतो. म्हणजे आमचा एक स्टुडिओ पण आहे, तुम्ही ऑफकोर्स व्हिजिट करू शकता स्टुडिओमध्ये. पण आम्ही क्लायंट्सना होम सर्व्हिस देतो. म्हणजे कसं असतं की आमची एक पूर्ण टीम क्लायंटकडे जाते. मास्टर जी असतात, कधी कधी कारीगर असतात, मी स्वतः पर्सनली जाते क्लायंटच्या घरी, त्यांच्या अपॉइंटमेंट्स घेऊन त्यांच्या वेळेनुसार जातो आम्ही. मग त्यांना जे ड्रेसेस हवेत, कसे बनवायचे, त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना गाईड करतो. त्यांचे ड्रेसेस रेडी झाल्यावरती ट्रायलसाठी पण आम्ही त्यांच्याकडे जातो. म्हणजे बेसिक कन्सेप्ट आहे माझ्या स्टुडिओची की डिझायनर ॲट युअर डोअर स्टेप ॲट युअर कन्व्हिनियंट टाइम, असं आहे. मॅडम, मॅडम तुमच्या कंपनीचं नाव दिशका आहे, तर हे खूप युनिक नाव आहे, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. अ, दिष्का माझ्या ऍक्च्युली 2 मुलांचे नाव आहेत, दीक्षांत आणि श्लोका. तर मग त्या दोघांच्या नावाचं मिळून केलेलं आहे आम्ही दिष्का द फॅशन स्टुडिओ, असं आहे. तर मी तसं मगाशी म्हणाल्याप्रमाणे की आपल्या सगळ्यांनाच खूप छान छान कपडे नेसायला आवडतात. पण आज असं होतं की तीच तीच साडी आपण पुन्हा वारंवार कितींदा नेसणार. पण तीच साडी जर आपण काही वेगळ्या पद्धतीने घालू शकलो तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. कारण का आज अशी फॅशन आहे की ती साडीचे आपण सूट्स बनवू शकतो, ड्रेसेस बनवू शकतो. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. ऍक्च्युली कसं आहे ना, आजकालच्या धावत्या जगामध्ये साडी नेसणंच खूप कठीण झालंय. साडी नेसतानाच असं नाही की ज्या ऍक्च्युली खूप ज्यांना व्यवस्थित नेसता येते त्यांनाही प्रॉब्लेम होतो. आजकाल त्यांच्याकडूनही येतं की प्रिया, आम्हाला नाही जमत आहे साडी ड्रेप करणं, खूप कठीण टास्क असतो. आणि एव्हरी टाइम पार्लरमध्ये 1,000, 500, 1,000 खर्च करणं पण तेवढं ते नाही, पॉकेट फ्रेंडली नाहीच आहे ऍक्च्युली ते. आणि सुरुवातीला खूप अशी सोपी कन्सेप्ट होती, साडी नेसा की झालं. पण आता जर नाही साड्या, तर मी स्वतः सजेस्ट करते की इन्व्हेस्ट नका करू कपड्यांमध्ये. साड्यांपासून वन पीस बनतात, खूप असे ट्रेडिशनल आजकाल ट्रेंड आहेत, ट्रेडिशनल वन पीस आहेत. आम्ही बऱ्याच साड्यांचे ब्लेझर पण बनवलेले आहेत. कॉटनच्या साड्या आहेत किंवा मग पैठणी आहेत, त्याचे ब्लेझर्स आहेत. बऱ्याचदा काय होतं की म्हणजे नॉट ओनली मी एवढ्या मोठ्या त्याच्यासाठी नाही जाते, बरेच जण असतात की नाही आम्ही वन पीस नाही घालत, ब्लेझर नाही घालत, देन वॉट? तुम्ही कुर्ता बनवू शकता. कुर्त्यासोबत मॅचिंग पॅन्ट आहे किंवा एखादा दुपट्टा आपण त्यातून रेडी केला, त्या गोष्टी आहेत. किंवा मग ट्विनिंग करतात मुलीसाठी, आईसाठी कुर्त्यामध्ये थोडंसं वेगळं फॅब्रिक मिक्स करून तसं काही करता येतं. अगेन आम्ही साड्या स्टिच पण करून देतो. काही जणांचं असतं की ही माझी खूप अशी आईने दिलेली साडी आहे किंवा लग्नातली साडी आहे, नेसायची आहे पण खूप जड आहे, नाही जात, मध्ये आम्ही प्री स्टिच पण करून देतो. लाईक तुम्हाला ती फक्त ड्रेप करायची, हुक्स असतात, सगळं अटॅचेबल असतं, तुम्हाला फक्त ते ड्रेप करायचंय, खूप इझिली होऊन जातं.
आणि नोट म्हणजे अशा रेडी साड्याच नाही, तुम्हाला जर दुसऱ्या पण कुठल्या साड्या आहेत लाईक फॅब्रिक घेऊन जर बनवायच्या असतील स्टिच करून, तर तसेही ऑप्शन अवेलेबल आहेत. तर तेही आम्ही करून देतो. मॅडम त्याचसोबत हल्ली फॅशन आहे की खूप एम्ब्रॉयडरी आणि हँड प्रिंटेड ब्लाउज लोक वापरतायत, तर त्याच्याबद्दल सांगा थोडं. ओके. एम्ब्रॉयडरीचं कसं होतं ना, एम्ब्रॉयडरी लाईक खूप कॉस्टिंग कधी कधी वाढते. छोटीशी जरी एम्ब्रॉयडरी करून घ्यायला गेलं तरी 1000च्या वरती वगैरे जातात. तर त्यामध्ये आम्ही ऑप्शन्स अवेलेबल करून देतो. लेसेसचं वर्क आहे थोडंसं कमी. ऍक्च्युली माझं कसं आहे ना, माझा बुटीक हे अशासाठी सुरू करायचंय की फॅशन ही फक्त हाय क्लास साठीच नाही, मिडल क्लासला पण ती अफोर्डेबल असली पाहिजे. सो मग आम्ही ऑप्शन देतो की थोडा लेसेसचं वर्क आहे, किंवा आजकाल खूप ट्रेंड आहेत, पर्ल्स लावून देतात किंवा झुमके अटॅच करतात ब्लाउजेस मध्ये. अगेन पेंटिंग्स आहेत आजकाल, वेगवेगळ्या पेंटिंग्स बनवून देतात. आजकाल ट्रेडिशनल ब्लाउजेस मध्ये नथ असते, म्हणजे बॅकला नथ पेंट केली, किंवा चंद्रकोर असतात पेंट एक छोटंसं हँडवर्क करून. तर अशा पण डिझाईन्स आम्ही अवेलेबल करून देतो एक अफोर्डेबल प्राइस मध्ये. असं आहे म्हणजे तुम्ही एखादं घेऊन या लाईक हे डिझाईन आम्हाला करून हवंय. आता बरेच ब्लाउजेस वरती अ, गणपती किंवा मग राधाकृष्ण अशा पण पेंटिंग करून हव्या असतात, तर त्याही आम्ही करून देतो. नॉट ओन्ली ब्लाउजेस, साडीवरती हवं असेल तर साडी, कुर्ता, किंवा म्हणजे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. ब्लेझर्स वरती पण करून घेतो, जॅकेट्स असतात जॅकेट्स वरती पण आम्ही करून दिलेलं आहे. म्हणजे स्टॉल लावले होते छोटे छोटे, की आम्ही त्या अंतर्गत एका लिमिटेड प्राइस मध्ये छोट्या छोट्या डिझाईन्स तुम्हाला तुमचे कपडे अनहान्स करून द्यायला. बेसिकली एक थोडासा तुमच्या जुन्या ब्लाउजला पण एखादा नवीन लुक द्यायचा असेल ना, त्यासाठी पण तुम्ही जाऊ शकता, तुम्ही ते करू शकता. तर ते सगळं आम्ही अवेलेबल करून देतो. असं आहे. मॅडम अनेकदा क्लायंट तुमच्याकडे असे येत असतील की ज्यांना काहीतरी करायचं पण नक्की माहित नसतं काय करायचं, किंवा त्यांच्या बॉडी टाईपला काय सूट होईल ते माहिती नसतं, तर तेव्हा तुम्ही त्यांना कसं गाईड करता? हा. कसं असतं ना, आजकाल पिंटरेस्ट आहे. पिंटरेस्ट वरती बऱ्याच डिझाईन्स, रेग्युलर हातामध्ये मोबाईल असल्यामुळे बऱ्याच डिझाईन्स कंटिन्यू आपण पाहत असतो. Instagram वरती पण स्क्रोल केल्यावरती खूप इझिली फॅशन अवेलेबल होते. पण ती सगळ्यांना सूट होते मी असं नाही म्हणणार. कधी कधी कसं असतं, डिझायनर वेअर्स असतात ना, लो कट्स असतात, डीप कट्स असतात, तर ते समोरच्या क्लायंटला नाही होत. तर तिथे आमचं काम सुरू होतं, की म्हणजे बऱ्याचदा असं होतं की अरे आजकाल तर गरज नाहीये फॅशन डिझायनरची, राईट? आम्हाला सगळं अवेलेबल होतं ऑनलाईन डिझाईन्स अँड ऑल. मग आम्ही जातो आणि बनवून घेतो. मग काय गरज आहे? वाय फॅशन स्टुडिओज? तुमची काय गरज आहे? तर त्यावेळेस आमचं काम सुरू होतं की नाही, म्हणजे हा एवढा डीप आहे. लाईक मी बेसिक सांगते की कसं असतं, सभ्यासाचीच्या डिझाईन्स आजकाल खूप ट्रेंडिंग आहेत. त्यांचे जे लो ब्लाउजेस आहेत, नॅरो चे ब्लाउजेस असतात, तर ते ना खूप छान दिसतात बघायला. पण जेव्हा क्लायंट येतो ना, मग तेव्हा त्यांना सांगावं लागतं की हा नेक जेव्हा तुम्ही 10 ते 11 ठेवता, फ्रंट नेक 10 ते 11 आपण बेसिकली नाही ठेवत. तो जेव्हा तुम्ही 10 ते 11 ठेवता ना, तेव्हा तो लुक अचीव्ह होतो. तुम्ही जर 7 साडेसात ठेवाल तर तो एकदम नॅरो तुमच्या गळ्याला लागून राहतो, तो तो सूट नाही होणार. असं आहे. मग तिथे आम्ही त्यांना हेल्प करतो, की मग त्याच्याऐवजी तुम्ही थोड्याशा ब्रॉड नेकला जा. आपण थोडासा तो सेम लुक अचीव्ह करूयात. ऑर एल्स आपण 10-12 कट देऊन कव्हर अप करूयात. थोडंसं तोडूयात वेगळ्या डिझाईनने. तर अगेन तो एक लुक अचीव्ह होतो. तर इथे आम्ही हेल्प करतो. इथे असं गाईडन्स करतो, किंवा मग काही जणांना काहीच नसतं, की बाबा डिझाईन पण नाही घेऊन आलेत, काहीच नाही घेऊन आले. टोटल एक ब्लँक असते, की हा फॅब्रिक आहे आणि प्लीज काहीतरी सांगा. मग ते अकॉर्डिंग त्यांची हाईट आहे, त्यांचा कम्फर्ट झोन आहे. अगेन कोणत्या फंक्शन मध्ये घालायचेत, कुठे घालायचेत, लहान मूल आहे, नाहीये, ह्या गोष्टी पण आम्ही थोडंसं डोक्यात ठेवतो, की हा बाबा अगेन तुमचा काय रोल असणार आहे त्या फंक्शन मध्ये. म्हणजे तुमच्याच मुलाचं लग्न आहे, किंवा भावाचं लग्न आहे, खूप जवळचं लग्न आहे, तर राईट आपण बसून नाही राहत, आपली धावपळ असते. मग त्या कम्फर्ट झोन मध्ये, आणि हा की आम्हाला फक्त अटेंड करायचं, मग देन तुम्ही थोडंसं किचकट साठी जाऊ शकता, की हा तुम्हाला फक्त कॅरी करायचं, तुम्हाला शो ऑफ करायचा आहे. सो सो अकॉर्डिंगली थोडं प्लॅन करून मग आम्ही त्यांना सजेस्ट करतो. असं आहे ते. मॅडम त्याचसोबत तुम्ही हँडमेड ज्वेलरीसाठी देखील फेमस आहात, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. हँडमेड ज्वेलरीची कन्सेप्ट कशी आहे ना, सध्या फॅब्रिक ज्वेलरी खूप मार्केटमध्ये अवेलेबल आहे. बऱ्याच जणांना कळत पण नाही, म्हणजे कसं होतं ना, की नाही कळत अवेलेबल आहे ज्वेलरी, पण मग ही जातीये की नाही, मग कलर कॉम्बिनेशन वगैरे. सो आम्ही काही ऑप्शन सुरू केला ना, स्टिचिंगला तर आपल्याकडे कपडे येतातच, तर त्यांचाच जो फॅब्रिक उरतो,
तर त्याचेच एखादा नेकलेस बनवून दिला किंवा मग फक्त इयरिंग्स बनवून दिले. मग त्यांना अफोर्डेबल पण असतात आणि अगेन त्यांना शोधावं नाही लागत दुसरीकडे कुठे, की आता हे रेडी झालंय, आता मी जाते परत ज्वेलरी हंटसाठी, की मग आता अगेन मी नेकलेस शोधणार, इयरिंग शोधणार, असं काही नाहीये. आणि आम्ही काय करतो ना, मग जसा त्यांचा ड्रेस आहे, लाईक सपोज नेक फुल आहे, मग गरज नाहीये तुम्हाला नेकलेसची, तुम्ही फक्त एक इयरिंग घातलं तरी होऊन जाईल. मग आम्ही फक्त इयरिंगचा ऑप्शन देतो, की तुम्ही इयरिंग्स बनवून घ्या, नो नीड, तुम्हाला गरज नाहीये. किंवा मग नेक डीप आहे, मग चोकर जातोय, काय जातोय, मग अकॉर्डिंगली आम्ही प्लॅन करून त्यांना ज्वेलरी बनवून देतो. फॅब्रिक ज्वेलरीमध्ये जसं आता हा एक मराठी महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्ये खूप कॉमन आहे. त्यांच्याच उरलेल्या फॅब्रिकची ज्वेलरी, हा कपडा आहे आणि खाली फक्त पर्ल लावून त्याला एन्हान्स केलेला आहे. खूप सिम्पल आणि एलिगंट असा लुक देतो ही ज्वेलरी आहे. अगेन ही महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्ये खणाचं जे फॅब्रिक असतं ना, त्याच्यामध्ये हे खूप ट्रेंड आहे. म्हणजे ठुशी जी असते ना, त्या प्रकारापासून इन्स्पायर करून बनवलेली चिंचपेटी ठुशी वगैरे असतात ना, तसा एक चोकर सॉर्ट ऑफ बनवलेला आहे. हे पूर्ण खणाचं फॅब्रिक आहे. देन अगेन आम्ही आता नवीन सुरू केलेलं आहे ना, हँड पेंटेड ज्वेलरी. तो पण एक सध्या खूप ट्रेंड चालू आहे हँड पेंटेड ज्वेलरीचा. जसा हा नेकलेस आहे, पूर्णपणे हँड पेंटेड आहे, पूर्ण हँड पेंट केलेला आहे. आणि हा कापडावरच पेंट केलेला आहे, कापड आहे. बॅक पण तुम्ही बघाल तर हे फॅब्रिकच आहे, पूर्ण फिनिशिंग. देन हे पूर्ण हँड पेंट केलेलं आहे. तर बरेच क्लायंट आहेत ना, पेंटिंग्स घेऊन येतात, की मला ह्या पेंटिंगची ज्वेलरी हवी आहे. आता हे हा जो नेकलेस आहे, हा हे ह्याचे इयरिंग्स आहेत इन्स्पायर थोडेसे. पण मग इथे ऑप्शन काय होतो ना, की फक्त कधी कधी मार्केटमध्ये कलर्स अवेलेबल नसतात किंवा कधी डिझाईन पटत नाही किंवा मग साईज मोठी असते, पण आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं, की आता ऑप्शन नाहीये, मला हेच घ्यायचं. पण आपल्याकडे तसं नाही होत. बऱ्याचदा मग आम्ही साईज मध्ये पण त्यांना करून देतो, की ओके आपण साईज रिड्यूस करूयात. तुम्ही सगळं तुमच्या चॉईसने करता, मी त्यांच्याकडे ऑलमोस्ट रॉ मटेरियल देते, हे आहे, तुम्हाला काय हवंय ते चॉईस करा आणि मला सांगा, मी त्याच्यातून तुम्हाला हवी ती साईज, हवा तो कलर, हवा तो पॅटर्न बनवून देईन. असं आहे. पण ह्याच्यामध्ये नॉट नेसेसरी की फॅब्रिक आणि हेच आहेत, बरेच आहेत. जसे पर्ल्सच्या ज्वेलरी पण आहेत, जसा हा आहे मल्टी कलर इंडियन वेस्टर्न, मल्टी कलर चोकर आहे, इंडियन वरती जाईल वेस्टर्न वरती जाईल असा चोकर आहे. हा एक सिंपल पर्ल्सचा नेकलेस आहे, एकदम सिंपल आहे, काही नाहीये, पण एक छोटासा डायमंड आहे बस. अशा प्रकारच्या ज्वेलरी तुम्हाला अवेलेबल, पण सगळं तुमच्या चॉईसनुसार, कुठेच आमची जबरदस्ती नाहीये, ऍटलिस्ट ज्वेलरीमध्ये तरी नाही. कपड्यांमध्ये म्हणेन, जबरदस्ती नाही म्हणणार, पण कपड्यांमध्ये ऍटलिस्ट आम्ही सजेस्ट करतो की प्लीज ह्यासाठी नका जाऊ. पण ज्वेलरी तुम्ही घालू शकता तुम्हाला हवी तशी, पण तीही अगदी तुमच्या चॉईसने, तुम्हाला हवी ती मिळतीये. हा तर ऑप्शन आहे, म्हणजे करून देतो आम्ही असं. मॅडम त्याचसोबत तुम्ही पूर्ण फॅमिलीसाठी देखील कॉस्ट्युम डिझाईन करून देता का? तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. फॅमिलीसाठी येस, बऱ्याचदा केलेलं आहे. म्हणजे आमच्या क्लायंट आहेत, त्यांना नाही आवडत, त्या साड्यांवरती नेहमी कॉन्ट्रास्ट ब्लाउज बनवतात, त्यांना नाही आवडत. मग त्यांचे जे फॅब्रिक उरतो, तर आम्ही बऱ्याचदा त्यांच्या मुलासाठी वगैरे ना, कुर्ता वगैरे बनवला ना, की त्यांच्या ब्लाउजचं फॅब्रिक त्यामध्ये आम्ही युज केलेलं आहे, सो जेणेकरून त्यांचं ट्रेनिंग होईल असं आहे. देन मुलीसाठी बऱ्याचदा फंक्शन मध्ये असतं, की आजकाल ट्रेंड पण आहे, की हस्बंड वाईफ अँड देन चाइल्ड असेल तर त्यांना पण सेम फॅब्रिक पण त्याच्यामध्ये पण बनवून देतो. जेंट्सचे सध्या तरी आम्ही फक्त ट्रेडिशनल वेअर सुरू केलेले आहेत, ट्रेडिशनल आम्ही देतो त्यांना बनवून. म्हणजे कोट आहेत, लॉंग शेरवानी स्टाईल्स वगैरे त्या बनवून देतो. त्याच्यामध्ये मग ते सेम फॅब्रिक घेऊन आलं किंवा मग पेंट आले त्याच्यामध्ये करून काहीतरी एक थोडासा एलिमेंट मॅच करून देणं, त्या गोष्टी पण आम्ही करतो. इव्हन बेबी शॉवरचे पण कपडे असतात, मुलासाठी, आईसाठी. आणि अगेन जो असतं बेबी शॉवरचे कपडे, ते पण आम्ही डिझाईन करतो. जे मोठे मोठे गाऊन्स असतात तसे पण ट्विनिंगचे बरेच आहेत, म्हणजे केलेले आहेत, आम्ही कामं केलेली आहेत तशी. या सगळ्या प्रोसेस मध्ये, कारण का खूप छान छान ज्वेलरी आता तुम्ही दाखवली, पण या सगळे जेव्हा तुम्ही काम करतायत तेव्हा तुम्हाला एक सपोर्ट सिस्टम लागत असेल, तर या सगळ्यामध्ये तुम्हाला फॅमिलीने कसं सपोर्ट केला? अ, खूप मोठा सपोर्ट ऍक्च्युली. कारण लग्नानंतर ऑलमोस्ट 8 ते 9 वर्ष मी घरी होते, अशी बॅक टू बॅक, म्हणजे 3 वर्षांच्या गॅपनी मुलं. झालं होतं की फर्स्ट चाइल्ड नंतर काम सुरू करू, पण नाही जमलं. पण तिथे माझ्या हस्बंडनी सपोर्ट केला, की म्हणजे जेव्हा लग्नानंतर 9 वर्षानंतर मी म्हंटल की मला सुरू करायचंय काहीतरी, सो त्यांनी मला फायनान्शियली सपोर्ट, जो खूप इम्पॉर्टंट असतो राईट,
तो त्यांनी केला. म्हणजे नाही विचारलं की काय करायचंय, तुला जमणार आहे, तुला झेपणार आहे, नाही त्यांनी विचारलं मला. त्यांच्याकडे जी काय सेव्हिंग्स होती, अमाऊंट होती, त्यांनी मला एक मोठी अमाऊंट उचलून दिली की ओके, तुला करायचंय ना, तू कॉन्फिडेंट आहे, तू कर. असंही झालं की मी सुरुवातीला पार्टनरशिप मध्ये सुरू केला होता बिझनेस. पण समहाऊ ती पार्टनरशिप वर्कआउट नाही झाली. पण त्यावेळेस पण तो जो लॉस झाला माहितीये ना, म्हणजे आपण अगेन झिरोवरती येतो. तो जर झिरोवरती आले ना, तिथेही त्यांनी कधी असं नाही म्हणाले की यार, तू आता परत स्टार्टिंग पासून सुरुवात करते, एवढी मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे आणि तू आता परत लाईक विदिन अ इयर तू ती कट कट करून तू परत म्हणते की मला शून्यातून सुरुवात करायची आहे. तर नाही, त्यांनी नाही. मी त्यांना त्या एका मोमेंटला म्हटलं की राहुल, मला नाही जमत आहे, मला हे नाही जमत आहे, मला नाही जमत आहे पार्टनरशिप, सो काय करूया. मला, मी घाबरले होते. मी ऍक्च्युली घाबरले होते आणि वॉज लाईक की ओके, खूप खूप असं नॉर्मल रिॲक्ट, ओके चालेल, करू आपण. मग ते असं नाही, म्हणजे पॅनिक नाही झाले किंवा टेन्शन नाही, काही नाही. ओके, त्यांनी मला फक्त ओके, मला खूप चांगलं आठवतं, ओके ह्या शब्दामध्ये उत्तर दिलेलं. ओके, नो प्रॉब्लेम, आपण करूयात. आणि अगेन मग मी सुरुवातीपासून शून्यापासून सुरुवात केली. मग जिथे ह्या नवीन नवीन कन्सेप्ट डेव्हलप होत गेल्या, कारण मग त्यावेळेस सगळ्या जो थिंकिंगची जी प्रोसेस असते किंवा जी स्वातंत्र्यता, फ्रीडम म्हणतो आपण, ती पूर्णपणे माझ्याकडे आली. असं झालं. तर मग एक एक कन्सेप्ट अशा डेव्हलप होत गेल्या. असं ज्वेलरीचं पण आम्ही खूप वर्ष नाही, लाईक 6-7 महिनेच सुरू करायचं. त्यावेळेस पण मी विचारलं, राहुल, मी विचार करते की ज्वेलरी सुरू करायची आहे. म्हणाले हा ओके, कर. मग मी म्हंटल, विचार करते की फ्री सॅम्पल्स देईन, थोडी इन्व्हेस्टमेंट लागेल. ओके, तू कॉन्फिडेंट आहे ना. त्यांचं फक्त असायचं, तुला करायचं. एंड ऑफ द डे मी मी पर्सनली त्याच्यामध्ये काही करणार नाहीये, तुला करायचंय. लाईक आताही आम्ही कधी कधी होम डिलिव्हरीला जातो, सीझन असतो जेव्हा, दिवाळीचा वगैरे सीझन असतो ना, रात्री 12-12 वाजेपर्यंत पण क्लायंट्स असतात की नाही तुम्ही द्या, 12ला जरी तुम्ही डिलिव्हर केलं तरी चालेल, पण द्या. त्यावेळेस ते माझ्यासोबत असतात. ते नाही म्हणत की तू एकटी जा, कारण पर्सनली ना, मी पर्सनली अवेलेबल असते. कोणत्याही ट्रायलला मी एव्हरी टाइम रात्री 12-1 मी जातेच ट्रायलला. सो मग त्यावेळेस ते नेहमी असत माझ्यासोबत. बऱ्याचदा असंही झालंय की ओके, फक्त द्यायचंच आहे ना, ट्रायल झालेला आहे, थोडंसं काही काम होतं ते करून द्यायचंय ना, मग तू काय येते, तू नको वेळ घालू, मी जाऊन येतो. सो ते जाऊन येतात. अगेन असंही होतं की एक हाऊसवाईफ जेव्हा घरातून बाहेर पडते, तेव्हा मुलांची जबाबदारी असते. अगेन मग असं पण होतं की आता तू हे पण करणार आहेस, मग घरातली कामं कर. बऱ्याचदा होतं की बाबा नवरा सपोर्ट करतो, ओके हा तू काम कर, पण तुला घरात येऊन पण करायचंय. तिथे त्यांचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो. तो तिथे त्यांनी सपोर्ट केला की नाही नाही नाही, एक तर तू घर बघ किंवा मग तू बाहेर बघ. मग बेटर वे राहील तू बाहेर बघ, घरात आपण दुसरं काहीतरी करूया. मग त्यांनी मला एक फुल टाइम एक हाऊस हेल्प दिली की ती तिचं काम करेल, तू तुझं काम कर, तू नको डिस्ट्रॅक्ट होऊ, असं आहे. तर मग त्यांची खूप मोठी हेल्प झाली. आणि मुलं ऑब्व्हियसली लहान आहेत, पण बऱ्यापैकी ऍडजस्ट करून घेतात. त्यांना माहितीये की आता सणासुदीच्या वेळेस नाही जमत आम्हाला, कारण माझा तोच एक सीझन असतो ज्यावेळेस मी नसते अवेलेबल. पण ते पण सपोर्ट करतात. माझी आई आहे, तिने पण असं कधी मोराल डाऊन नाही होऊ दिलं. बहिणी आहेत, सगळ्यांनी सपोर्टच केला. कधी कुठे अडकलं, काही केलं, जिथे जमेल, फायनान्शियल म्हणण्यापेक्षा एक इमोशनल सपोर्ट पण इम्पॉर्टंट असतो, तोही त्यांनी दिलेला आहे. म्हणजे असं कधी मला खेचलं नाही मागे कोणीच की नाही तू हे नको करू किंवा नाही जमणार. एव्हरी टाइम अप्रिशिएटच झालं की नाही नाही नाही, व्हेरी गुड, कीप इट अप, गो ऑन. अशा प्रकारेच सगळ्यांनी हेल्प केली आहे. खरंच ही जी सपोर्ट आहे की जी तुमच्या मिस्टरांनी केली किंवा तुमच्या आईने आणि तुमच्या इतर फॅमिली मेंबर्सनी केली, ती खूपच इम्पॉर्टंट आहे. तरच मला असं वाटतं की कोणतीही स्त्री घराच्या बाहेर जाऊन काम करू शकते. तर मॅडम, आता तुम्ही कोणत्या कोणत्या एरियामध्ये काम करताय त्याच्याबद्दल थोडं सांगा. एरियाचं म्हणाल तर ऑल ओव्हर नवी मुंबई आम्ही होम सर्व्हिस देतोच. पण बरेच आमचे क्लायंट ना, लाईक अंधेरी, मलाडला पण आहेत, कल्याण डोंबिवली साईडला पण आहेत. तर तिथेही आम्ही जाऊन देतो. मग एक इक्वेशन जमलं ना, असं पण होतं की बाबा खूप लांबचं आहे, कसं करणार, पण एक इक्वेशन जमलं ना, तर म्हणजे कल्याण डोंबिवलीचे काही क्लायंट्स आहेत ना, सो त्यांच्याकडे काय होतं, आता एव्हरी टाइम मी नाही जात किंवा ते नाही येत. आता ते मेजरमेंट्स पाठवून देतात की ह्या या मेजरमेंटचं बनवून दे. सो मग सायनला पण आहेत. ऑफकोर्स जवळजवळ लांब, लाईक malaड, अंधेरी ह्या साईडला जाताना ना, थोडंसं आम्ही हे करतो की एक टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. एक 5K प्लस असेल तर मग आम्ही होम सर्व्हिस देतो, कारण ते फायनान्शियली आम्हालाही अफोर्डेबल नसतं 2 वेळेस येणं जाणं, आणि 2 वेळेस कंपल्सरी येणं जाणं असतं. बरं, असंही नाहीये की आम्ही डिलिव्हर केल्यानंतर सी कपडा आहे,
मेजरमेंट्स आहेत थोडेसे पुढे मागे होतातच, लूज टाईटचा इश्यू होतोच. मग तो राहिल्यावरती असं नाहीये की आम्ही सोडून देतो की नाही आता तुम्हालाच करायचं, नाही असं काही नाहीये. आम्ही अगेन ते आणतो, परत तो रिपेअर करून परत द्यायलाही जातो. तर तो एक आहे. त्यामुळे लांबचा थोडासा एरिया असल्यामुळे कधी कधी काही टर्म्स अँड कंडिशन्स की ह्याच्यासाठी येतो. पण बाकीच्या आणि ऑल ओव्हर नवी मुंबई तर आहेच आहे. आता बघायला गेलं तर माझा स्टुडिओ सांडपाड्यामध्ये आहे. पण सांडपाड्यापेक्षा माझे क्लायंट्स लाईक सीवूड्स लांबचेच बरेचसे आहेत, कारण त्यांना यावं नाही लागत इकडे. सो आणि एक फिक्स आहे क्लायंटेल, आणि मग की तुम्हीच या घेऊन जा आणि बनवून द्या. आणि आता बऱ्यापैकी डिपेंडन्सी आहे, म्हणजे त्यांचं असंही असतं की नाही आप बनाओगे तो अच्छा ही बनाओगे, सो इशू नहीं है कोई, असं आहे. तुमच्या कंपनीचे फ्युचर गोल्स काय आहेत? कारण का आतापर्यंत तुम्ही छान छान काम केलेलं आहे, जसं तुम्ही आता तुमचे डिझाईन्स पण दाखवले ते पण खूप सुंदर होते. तर आता आपण पुढे तुम्हाला काय करायचं आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा. अं, पुढे ऍक्च्युली कसं आहे ना, माझं मी सुरुवातीला जसं सांगितलं की मला फॅशन हे फक्त हाय क्लास साठीच नाही, मला एक मिडल क्लासला पण ती अफोर्डेबल असली पाहिजे. अकॉर्डिंग मला थोडंसं करायचा आहे विचार. तर त्यासाठी आम्ही सध्या रेंटेड गार्मेंटसाठी पण ट्राय करतोय, की आजकालच्या लग्नांमध्ये ना ऑलमोस्ट 3-3, 4-4 दिवसांचं लग्न असतं. त्यावेळेस आपली फॅमिली म्हणजे आपले स्वतःचे कपडे, हस्बंड आहेत, चाइल्ड आहेत, घरातले अजून आहेत, अगेन आपल्याला ट्रेंड पण मॅच करायचा आहे, राईट? म्हणजे करायचं म्हणून आपण थातूर मातूर काही बनवून नाही घेत. मग अशा वेळेस एक थोडासा कन्सेप्ट आम्हाला सुरू करायची आहे की आम्ही रेंटने देऊ, डिझायनर गार्मेंट्स ट्राय करतोय परचेस करून एक रेंटेड शोरूम. ती एक कन्सेप्ट आहे माझ्या डोक्यात, काम पण सुरू केलं. अगेन एक प्लस मला ना ज्वेलरी सोबत म्हणजे एक शूजची लाईन, म्हणजे जसं आम्ही फॅब्रिकने ज्वेलरी बनवून देतो ना, तसेच आजकाल ट्रेंडमध्ये पण आहेत की मोजडी वगैरे बनवून द्यायचं. पण अगेन थोडंसं वर्क त्यासाठी सुरू आहे, म्हणजे रिसर्च सॉर्ट ऑफ म्हणाल की एक आपल्याला अफोर्डेबल प्राइस मध्ये ते अवेलेबल झालं पाहिजे. म्हणजे मला त्याची प्राइस वाढवून नाही ठेवायची आहे, की एक अफोर्डेबल प्राइस मध्ये क्लायंट पर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ज्वेलरीमध्ये म्हणाल तर सध्या मी फक्त इयरिंग्स नेकलेस मध्ये डील करते, पण त्यात पण मला बँगल्स आहेत, अजून बऱ्याच गोष्टी ज्वेलरीमध्ये पण असतात, तर त्या पण सुरू करायच्या आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही आतमध्ये येता ना, जेव्हा तुम्ही दिशका फॅशन स्टुडिओकडे बघता ना, त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये दुसरं काही असलं म्हणजे असं नाही आलं पाहिजे की ओके आता मी कपडे स्टिच करायला दिले, आता देन मला शूज साठी जायचंय आणि मला आता ज्वेलरीसाठी जायचंय. नो नो नो, तुम्हाला असं आलं पाहिजे की ओके आपण तिकडे जातोय ना, आपलं मग सगळं रेडी आहे, सॉर्टेड आहोत आपण, आपले शूज रेडी आहेत, आपले ज्वेलरी आपली रेडी आहे आणि आपले ड्रेसेस रेडी आहे. सो त्यांना टेन्शन नाही राहिलं पाहिजे त्या गोष्टीचं. सो तो माझा गोल आहे की मला ते करायचंय. एव्हरीथिंग ऍट वन प्लेस रिगार्डिंग टू फॅशन हे मला वाटतं तुम्हाला उद्दिष्ट आहे. हो म्हणजे नक्कीच असंच की बाबा तुम्हाला एक वन स्टॉप सोल्युशन मिळालं पाहिजे, की तुम्ही इथे या आणि मग तुम्हाला गरज नाही पडली पाहिजे जेव्हा तुम्ही माझ्याकडे या, आम्हाला तुम्ही काम द्या आणि निश्चिंते राहा. तुमची फक्त बऱ्याचदा प्रयत्नही असतो, करतोही आम्ही की टाइम डिलिव्हरी असते की टाइमवरच देतो, आणि जेव्हा नाही होत बरेच हर्डल्स येतात मध्ये कधी म्हणजे शेवटी करणारे मशीन नाही आहेत, माणसंच आहेत. आपलं सगळ्यांनी हँडमेड आहे, तर थोडंसं पुढे मागे झालं तर आम्ही प्रायर इंटिमेशन देतो की बाबा हे ह्या ह्या डेटला डिलिव्हर नाही होते, सो चालेल का एखाद 2 दिवस पुढे मागे. तेही आहे, तसंही करतो आम्ही. म्हणजे थोडंसं अंडरस्टँडिंग असतं, क्लायंटचं असतं, एक बॉन्ड असतो. तो जिथे जमेल तिथे नक्कीच करतो, असं आहे. पण 99% तरी 95 म्हणेन 95% तरी प्रयत्न असतो की टाइम डिलिव्हरी जी डेट दिली त्या डेटमध्येच. कारण आजकाल टेलरच म्हणेन मी आता काय, टेलर ह्यासाठीच बदनाम आहे की वेळेत कपडे मिळत नाहीत. किती काही करा वेळेत कपडे मिळत नाही. सो तो एक मुद्दा खोडून काढायचा आहे की नाही बाबा आम्ही टाइम डिलिव्हरी करतो, असं आहे. मॅडम जसं आपण मगाशी बोललो की लग्नाच्या सीझन मध्ये खूप खूप गिफ्टिंग आपल्याला करायचं असतं, तर त्याच्यासाठी देखील तुम्ही काम करता, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. हो, आजकाल ना म्हणजे मेहंदी फेवर्स, हल्दी फेवर्स, रिटर्न फेवर्स खूप असतात लग्नामध्ये, किंवा आजकाल बर्थडे पार्टीज मध्ये पण जसे मोठ्यांच्या आहेत, ब्राईड मेड्स साठी गिफ्ट असतं, तर ते पण आम्ही हँडमेड करतो. म्हणजे ब्रॉचेस आहेत, किंवा मग फक्त मग ते बनवून देणंच नाही, पण तो पूर्ण बॉक्स रेडी करून देणं. लाईक स्वीट्स त्याच्यामध्ये येतात, एक हँडमेड नोट येते, तुम्हाला जो गिफ्ट ऑप्शन आहे, जसे हँडमेड इयरिंग्स आहेत, ते अगेन अफोर्डेबल प्राइस मध्ये. तुम्ही तुमचा बजेट सांगा की मला एक 500चा बॉक्स बनवून हवाय, किंवा देन आम्हाला फक्त इयरिंग द्यायचं आहे, त्याचा एवढा एवढा बजेट आहे.
बॉक्सिंग वगैरे करायला गेला की थोडा बजेट वाढतो. पण अगेन तुमचं असेल की मला एक सिम्पल इयरिंग्सच आम्हाला गिफ्ट करायचे, सो मग तो एक आहे की तसे पण वेगवेगळे ऑप्शन आहेत गिफ्टिंग मध्ये, तर तेही आम्ही अवेलेबल करून देतो पॅकिंग मध्ये पण. मग आजकाल दिवाळी गिफ्टिंगचे पण ऑप्शन असतात, की दिवाळीसाठी पण बऱ्याच घरांमधून जातात, हँड पेंटेड दियाज असतात किंवा मग अगेन ज्वेलरी असते, तर ते पण आम्ही हँडमेड करून देतो, तेही करतो. मला एक लास्ट प्रश्न विचारेन, जो फॅशन रिलेटेड आहे, कारण का आज आपण बघतोय की फॅशन जी आहे ती खूप झपाट्याने चेंज होत आहे. तर तुम्ही या संदर्भात लोकांना काय सजेशन देऊ इच्छिता किंवा मार्गदर्शन करू इच्छिता? फॅशन झपाट्याने चेंज होते, पण ऍक्च्युली ती एक सर्कल आहे. तीच फॅशन अगेन अगेन रिपीट होतीये. तर असं सजेशन असं काही नाही. नेहमी स्टायलिश राहा आणि स्टे स्टायलिश, स्टे फॅशनेबल, हेच आहे. तुम्हाला आवडेल ते घाला. हा, पण अगेन एक थोडस असतं की विचार करा की तुमच्या बॉडी सूटला, म्हणजे नेहमीच तुमचा डिझायनर आहे किंवा काय ते वाईट नाही सांगत, तर थोडस त्यांचं पण ऐकून तुम्ही जर थोडेसे चेंजेस केलेत तर बेटर राहील. असं आहे. मग मी अगदीच हे नाही म्हणत की तुम्ही काकूबाई म्हणजे डोंट अगदी हाय फॅशन साठी नका जाऊ. करतात आजकाल लो नेक पण कॅरी करतात. फक्त तुम्ही एक जेही तुम्ही घालताय, जेही तुम्ही करताय त्या कॉन्फिडन्सने करा. म्हणजे असं नका करू की अरे बाबा हा घालतोय किंवा आता ह्याने ती फॅशन केली म्हणून मला करायची नाही. तुम्हाला आवडलंय, तुम्ही कॉन्फिडेंट आहात, तुम्हाला कॅरी करता येत आहे, तर नक्की करा. पण जिथे तुम्हालाच असं वाटतंय की कदाचित तुम्ही कॅरी नाही करू शकत, सो थोडासा विचार करून मग then हे करा. पण जेही घालाल ते अगदी कॉन्फिडन्सने घाला. मग विचार नका करू की हा कलर जातोय, हे कट्स जातात किंवा हे मला सूट करतंय नाही करत आहे. डोंट थिंक अबाउट इट. असं. म्हणजे तुम्ही जे काही करा त्यात कम्फर्टेबल राहा आणि कॉन्फिडंट राहा, हा मला असं वाटतं तुमचं उद्दिष्ट आहे. येस येस येस, राईट. सो थँक्यू मॅडम, तुम्ही खूप छान आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि तुमची जो जीवन प्रवास आहे, जी स्टोरी आहे ती खूप छान पद्धतीने आम्हाला सांगितल्याबद्दल, त्यासोबत 365 डेज 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच.